सरर होलिका जले शत्रु राहु में मिले हमने जब जब शमशीरें ताने है माहे भवानी सनन आभिगा उठे शत्रु जड़ से ही मिले हमने बात यही मन में ताने है माया भवानी 10-50 प्रकरणं काढता त्याच्यानंतर परत हे बंद करून टाकता परत आम्हाला शेवटी आंदोलनाची भूमिका घ्यावी लागते वा असं काहीतरी उद्रेक करावा लागतो तेव्हाच हे देणार का मग आम्हाला असा प्रश्न आहे आमचा प्रांत साहेबांना ज्यांच्या घरामध्ये 8 ते 10 सर्टिफिकेट भेटून गेले टाकणारा पण तोच आहे सुविधा केंद्राला गरज नाही म्हणजे आपण सरळ क्युऱ्या काढताय विनाकारण क्युऱ्या काढल्या त्याला पण क्युऱ्या पडल्या साहेब मी दाखवतो साहेब तुम्हाला कारण डेट निघते गरज नाहीये असे पण लोक जर इथे गोंधळ घालत असतील मी बिलकुल सांगितलं ज्यांचा पेपर क्लिअर आहे तर गोंधळचा विशेष नाही सर मग पेपर जर कुणाला क्लिअर आहे तर कोणी पण जर काढायचे असते तर मला हायलाइट करून द्या हा ते करून घ्या पहिले जे पोरांचे वेगळे नाही इथं हा बरोबर वेगळं करण्यापेक्षा आता इथं बसा तरी 2 लोकांनी ठीक आहे मला विद्यार्थ्यांचे द्या आपण लगेच शैक्षणिक नुकसान निवेदन दिलेलं चर्चा झालेली आहे आज प्रांत साहेबांकडे आपल्या जमातीच्या वतीने बरोबर बऱ्याच दिवसापासून आम्ही फॉलोअप घेत आहे आंदोलनापासून आपल्या आणि वेळोवेळी आम्हाला हेच सांगितलं गेलं आहे की तुमचे जात प्रमाणपत्र इलेक्शनचा जो पिरियड आहे तो गेल्यानंतर आम्ही सहजपणे ते काढण्यासाठी सुरुवात करू पण आतापर्यंत तसं कुठलंही प्रकरण घडलेलं नाही काही दिवस अगोदर आमचे बंधू इथं फॉलोअप घेण्यासाठी आले साहेबांना चर्चा करण्यासाठी वेळ मागितला गेला आहे तेव्हा आले मात्र आज 3 दिवसामध्ये बरेचसे प्रकरणं त्यांनी रिजेक्ट मारून दिले ज्यांच्या घरामध्ये ऑलरेडी जर का प्रकरणं भेटलेले आहे जात प्रमाणपत्र त्यांचे पण रिजेक्ट करण्याचं कारण काय वारंवार साहेबांना एकच प्रश्न करणं कुठेतरी आम्हाला पण चुकीचं वाटतं पण साहेब या गोष्टीचं उत्तर देत नाही त्यामुळं आम्हाला असं वाटते की आम्हाला फक्त साहेबांनी आता एक वेळ द्यायची त्या एकाच बैठकमध्ये आम्हाला सविस्तर चर्चा करून काय ते सर्व प्रश्न वा त्यांच्याकडून मिळणारे उत्तर एकाच बैठकीमध्ये मिळायला हवे अन्यथा वारंवार इथं येऊन फायदा नाही मग पुढचा आमचा जो काही निर्णय राहील तो आम्ही स्वतः कलेक्टर साहेबांकडे बैठक घेऊन तिथं काढावा लागेल असं आम्हाला वाटते आता त्यांनी वेळ दिली तुम्हाला बोलवलं तुम्हाला त्यांनी आणि बोललेत की विद्यार्थ्यांना आधी प्राधान्य देणार आहे आणि जर नोकरीचा काही विषय असेल तर यावर काय सांगा सर वेळोवेळी हेच उत्तर आम्हाला साहेबांकडून वा इतर प्रांतांकडूनही मिळते की आम्ही विद्यार्थ्यांचे काढतो वा जे जुने आहे ते द्या आमच्या आधी टाकलेले ते द्या आमच्याकडे ते काढतो मात्र होते काय 10-50 प्रकरणं काढता त्याच्यानंतर परत हे बंद करून टाकता परत आम्हाला शेवटी आंदोलनाची भूमिका घ्यावी लागते वा असं काहीतरी उद्रेक करावा लागतो तेव्हाच हे देणार का मग आम्हाला असा प्रश्न आहे आमचा प्रांत साहेबांना जय वाल्मिकी जय भीम जय शिवराय गेल्या मागील नागपूर उपोषणस्थळी जे आंदोलन मोडीत काढण्यात आलं होतं दत्ताभाऊ सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली त्या उपोषणाला येणाऱ्या 23 फेब्रुवारी रोजी हे उपोषण आझाद मैदान येथे होणार आहे परंतु या उपोषणस्थळी सर्व महाराष्ट्र राज्यातील कोळी जमात बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने येण्याचे आमचे जाहीर आव्हान असेल एक भुसावळ शहर संघटक म्हणून मी एक विनंती करतो की आणि प्रांत साहेबांना निवेदन देण्याचे कारण असेच आहे की आम्ही आपल्याला निवेदन दिलेले आहे जेणेकरून असं व्हायला नको की आमचे स्थानिक आमदार किंवा प्रशासन यांनी वरती प्रांत साहेबांनी मुख्यमंत्री यांच्याशी आमची त्वरित बैठक लावून मुद्दे मांडले नाही असं मजकूर गेला नाही पाहिजे कुठंतरी मुख्यमंत्री साहेबांनी आमची तात्काळ बैठक लावण्यात यावी आणि सर्व महाराष्ट्र राज्यातील कोळी जमातीला सरळ सुलभ रीतीने न्याय मिळावा जेणेकरून कोळी जमात बांधवांचे आणि त्यांच्या मुलांचे शिक्षण सवलतीपासून काही नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी भिवंडी पेटवा तोफांचा गजर होऊ द्या सह्याद्रीच्या कुशीत वाघिणीच्या पोटी छावा जन्माला आला
फूलों सा चेहरा तेरा, चलियो सी मुस्कान है। फूलों सा चेहरा तेरा, चलियो सी मुस्कान है। रंग तेरा देख के, रूप तेरा देख के, कुदरत भी हैरान है। रंग तेरा देख के, रूप तेरा देख के, कुदरत भी हैरान है। फूलों सा चेहरा तेरा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.